नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलोय मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड भरती निघालेली 2026 साठी. याच्यासाठी आपल्याला जे पद असणार आहे, हे मॅनेजमेंट ट्रेनिंगमध्ये इथे व्हॅकन्सी असणार आहे. कंस्ट्रक्शनमध्ये एम-टी आणि अदर आपल्याला कंस्ट्रक्शनची पद असणार आहे. याच्यामध्ये केमिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकलसाठी पद भरती आहे. टोटल इथं 59 पदांसाठी इथं भरती निघालेली 59 पदांसाठी. शैक्षणिक पात्र असणार आहे बी-ई, बी-टेक, बी-एस-सी इंजिनिअरिंगवाले अप्लाय करू शकतात. चांगली अपॉर्च्युनिटी आहे. कोणत्याही प्रकारची फी नसणारे अप्लाय करण्यासाठी. सुवर्ण संधी आहे. याचे फॉर्म चालू झालेले आहे. उद्यापासून चालू होणार आहेत. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपलं Instagram आयडी, Telegram चॅनल, WhatsApp आणि Facebook ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. मित्रांनो, ही जी भरती निघालेली आहे इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड कडून इथं भरती निघालेली आहे. जे हेड ऑफिस दिलेलं आहे इंजिनिअरिंग इंडिया भवन न्यू दिल्लीमध्येच हेड ऑफिस आहे. रिक्वायरमेंट जी आहे मॅनेजमेंट ट्रेनिंगकरिता 2026 साठी गेट 2026 आपली दिलेली असेल तर अप्लाय करू शकतात आपण. ओके. इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड हे नवरत्न पब्लिक सेक्टर कंपनी आहे, जी की ग्लोबल इथं लीडर दिलेली आहे. ऑफरिंग फॉर द टोटल एनर्जी सोल्युशन कंपनी आहे. याची ऑल इंडियामध्ये याच्या 17 कंट्रीजमध्ये याच्या ऑफिस आहे. इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटवाल्यांसाठी मॅनेजमेंट ट्रेनिंग करता इथं व्हॅकन्सी आहे. जॉब प्रोफाईल जी आहे आपल्याला मॅनेजमेंट ट्रेनिंग कंस्ट्रक्शन करता आहे. याच्यामध्ये यंग अँड एनर्जिक आपल्याला इंजिनिअर्स याच्यामध्ये लागत असतात. लुकिंग फॉर द फॉरवर्ड करियर असणार आहे कंस्ट्रक्शनमध्ये, जे की आपल्याला डिव्हिजन दिले कंस्ट्रक्शन डिव्हिजन. ई-आय-एल करून ऑफिसर्स एक्सपिरियन्सवाल्यांसाठी तर सुपर सर्व्हिस असणार आहे कंस्ट्रक्शन मॅनेजमेंटसाठी. ओके. टोटली फॉर इन्क्लुडिंग फॉर द कॉन्ट्रॅक्ट ॲडमिनिस्ट्रेशन, क्वालिटी सुपरवायझिंग अँड एच-एस-सी एच-एस-ई वेअरहाऊस अँड मॅनेजमेंट फॉर द डोमेस्टिक अँड इंटरनॅशनल प्रोजेक्ट्स. ओके. आपल्याला फॉलो करायचे आहे. जॉब डेस्टिनेशन दिलेली आहे, जे की मॅनेजमेंट ट्रेनिंग आहे. जॉब प्लेस दिलेला आहे प्रोजेक्ट्स, जॉब ऑफ पोस्टिंग दिलेलं आहे प्रोजेक्ट साइट्स अँड आपल्याला 1 इयरसाठी याच्यामध्ये जॉब अपॉर्च्युनिटी आहे. स्टायपन दिलेलं आहे आपल्याला, ज्याच्यामध्ये ₹60,000 पर मंथ प्लस आपल्याला ट्रान्सपोर्ट्स वगैरे सगळी फॅसिलिटी मिळणार आहे. ओके. म्हणजे अशी ₹15,000 पकडून घ्या. म्हणजे तुम्हाला इथं सॅलरी आपल्याला 75,000 पर्यंत मिळू शकते. ओके. फरक तुम्हाला सी बद्दल जर बोलायला गेलं, याच्यामध्ये 60,000 ते 1,80,000 पर्यंत पगार मिळेल. 21 लाख रुपये अॅन्युअली पॅकेज आपल्याला मिळू शकतो. ते पी-ए वगैरे, एच-आर-ए, बेसिक पे, एच-आर-ए, डी-ए, अदर्स आपल्याला पर्क्स अँड बेनिफिट असतात. त्याच्यानंतर आपल्याला ट्रान्सफर्स वगैरे अलाउन्मेंट्स मिळून. ओके. जॉब प्रोफाईल मॅनेजमेंट दिलेली आहे याच्यामध्ये ट्रेनिंगकरिता. ओके. ते आपल्याला बघून घ्यायचं आहे, जे की आपल्याला जे की तुम्हाला मी सांगितलेलं आहे इंटरनॅशनल प्रोजेक्ट्स वगैरे आपल्याला चेकआउट करायचं आहे. डिझाइन, इंजिनिअरिंग, कॉस्टिंग. ओके. जे काही असणार आहे. आता याच्यामध्ये जॉब प्रोफाईल दिलेली आहे सेकंड, जे की मॅनेजमेंट ट्रेनिंग ऑदर अँड कंस्ट्रक्शन करिता, जे की तुम्हाला सेम असणार आहे करियर याच्यामध्ये पण. याच्यात पण डेस्टिनेशन दिलेलं आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग. प्लेस ऑफ पोस्टिंग असणार आहे ई-आय-एल गुरुग्राम ऑफिस ब्रँच. याच्यामध्ये आपल्याला जॉब अपॉर्च्युनिटी आहे. ₹60,000 1 इयरसाठी पोस्टिंग असणार आहे. ट्रेनिंग 1 वर्षाची ट्रेनिंगमध्ये आपल्याला ₹60,000 महिना असणार आहे. ट्रेनिंग वगैरे झाल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये 75,000 पगार भेटतो अदर. त्यानंतर ट्रेनिंग वगैरे झाल्यानंतर 60,000 ते 1,80,000 पॅकेज आपल्याला भेटू शकतो. म्हणजे 2,10,000 पर्यंत पॅकेज भेटतो. तर याच्यामध्ये दिलेल्या सिलेक्ट कॅन्डिडेटसाठी 1 इयरसाठी आपल्याला हेड ऑफिस जे आहे न्यू दिल्लीचं गुरुग्राममध्ये, त्यासाठी आपल्याला काम करायला तिथं जॉब होणार आहे आपल्याला रिजनल ऑफिसमध्ये. चेन्नई, वडोदरा, कोलकाता ब्रँच आणि त्याच्यानंतर मुंबईमध्ये. ओके. ओके. अशा साईडमध्ये आपल्याला जॉब करायची सुवर्ण संधी आहे. ऑन सक्सेसफुल आपल्याला ट्रेनिंग झाल्यानंतर 1 वर्षाची 60,000 ते 1,80,000 पर्यंत पगार याच्यामध्ये मिळणार आहे. याच्यामध्ये कॅन्डिडेटसाठी अप्लाय करायचं आहे, जे की कॉन्ट्रॅक्शन एम-टी करते तो व्हॅकन्सी आहे. डिटेल ऑफ पोस्टिंग दिलेलं आहे, जे की मिनिमम आपल्याला मॅन्डेटरी रिक्वायरमेंट आहे. पोझिशन दिलेली आहे, क्वालिफिकेशन डिसिप्लिन एम-टी करिता इथे कंस्ट्रक्शन अँड एम-टी ऑदरसाठी आणि मॅक्सिमम आपल्याला एज लिमिट 1/7/2026 पर्यंत काउंटिंग आहे. मॅनेजमेंट त्यांनी कंस्ट्रक्शन अँड एम-टी ऑदर्स कंस्ट्रक्शन करता पद भरती आहे. फुल टाईम इंजिनिअरिंग डिग्री कोर्स झालेला पाहिजे. बी-मध्ये, बी-टेकमध्ये, बी-एस-सी इंजिनिअरिंगमध्ये मिनिमम आपल्याला 65% पाहिजे आहे. आता याच्यामध्ये असणार आहे केमिकलकरिता 7 व्हॅकन्सी असणार आहे. मेकॅनिकलकरिता याच्यात आपल्याला अदर्ससाठी. ओके. याच्यात एम-टी करिता 5 आणि अदर एम-टी करता 19. सिव्हिल करता याच्यात 8 असणार आहे. एम-टी कंस्ट्रक्शन करता आणि अदर एम-टी कंस्ट्रक्शन करता 13. इलेक्ट्रिक करता एम-टी कंस्ट्रक्शनला 2 व्हॅकन्सी आणि अदर कंस्ट्रक्शनला याच्यात 5 व्हॅकन्सी. एज लिमिट असणार आहे जनरलसाठी 25 वर्षापर्यंत, ओबीसीसाठी एन-सीला 28 वर्ष, एस-सी-एस-टी करता 30 वर्षापर्यंत, पी-डब्ल्यू-डी जर असाल जनरल तर 35 वर्ष, पी-डब्ल्यू-डी एन-सी-एल करता ओबीसी एन-सी-एलला 38 वर्ष, पी-डब्ल्यू-डी एस-सी-एस-टीला 40 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतात. सुवर्ण संधी आपल्याला आहे.
आज आपल्याला ऑल क्वालिफिकेशन इंडियन युनिव्हर्सिटीकडून आपली झालेली पाहिजे. CGPA मार्कशीट आपल्याला क्वालिफिकेशन डिग्री सर्टिफिकेशन डॉक्युमेंटरी आपले चेकआउट होणार आहे. क्वालिफिकेशनची डॉक्युमेंटरी प्रूफ अँड आपल्याला युनिव्हर्सिटीकडून इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे. त्यांच्याकडून इंटरव्ह्यू घेण्यात येईल. ओके. डॉक्युमेंटरी आपल्याला प्रूफ सर्टिफिकेशन वगैरे सगळे डॉक्युमेंट लागणार आहे. आता याच्यामध्ये दिलेला पर्सेंटेज आपल्याला तुम्हाला मी सांगितलेलं CGPA मध्ये असेल तुम्ही चेकआउट करून घ्यायचं आहे. तर किती CGPA आपल्याला लागत आहे. ओके. आता याच्यामध्ये जर बघायला गेलं तर आपल्याला कॅन्डिडेटसाठी फायनल इयर सेमिस्टरमध्ये एप्रिल टू जून 2026 मध्ये आपल्याला रिझल्ट आलेला असेल तर आपल्याला पर्सेंटेज वगैरे मिळाले असेल तर अप्लाय करू शकतात. ओके. तर याच्यामध्ये दिलेलं आहे SC ST OBC करता 40% आपल्याला डिसेबिलिटीवाले असाल तर तुम्हाला याच्यात पॉझिटिव्हिटी आहे. तुम्हाला सूट भेटते थोडी एज लिमिटमध्ये वगैरे पण आणि परीक्षामध्ये पण टक्केवारीमध्ये पण. आता याच्यामध्ये दिलेलं आहे शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटसाठी ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यू आपलं घेतलं जाणार आहे ग्रॅज्युएट इंजिनिअरसाठी. फायनल इयर स्टुडंट जे असणार इंजिनिअरिंगमध्ये रिलेव्हंट आपल्या डिसिप्लिन दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला गेट 2026ची आपल्याला एक्झामिनेशनमध्ये कीपिक केलं जाणार आहे. कॅन्डिडेटसाठी तर गेट 2026चं डिसिप्लिन आहे. इंजिनिअरिंग वगैरे जे आहे तुमचं ऑफिस पेपर वगैरे देण्यात आलेले कोड वगैरे. ओके. गेटचे पेपर वगैरे केमिकलचा केमिकलमध्ये झालेला पाहिजे. ओके. मेकॅनिकलमध्ये सिव्हिलमध्ये इलेक्ट्रिकलमध्ये. ओके. हे कोड नंबर आपले आहे. शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटला आपल्याला ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यूला दिल्ली गुरुग्राममध्ये आपल्याला बोलण्यात येईल. तर आपल्याला स्वतः जायचं आहे. तुम्हाला थर्ड ACचं आपल्याला रेल्वेचं तिकीट आपल्याला त्यांच्याकडून दिलं जाणार आहे. म्हणजे तिकिटाचे पैसे तुम्हाला येण्या-जाण्याचा खर्च त्यांच्याकडे आहे. आता ऑल आपल्याला याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे आपल्याला संपूर्ण माहिती वगैरे. ओके. जी वेबसाईट मेल ॲड्रेस दिलेला आहे. या मेलवर तुम्ही क्युरीज रिगार्डिंग मेल करू शकतात. ओके. स्टेप फॉर अप्लायिंग ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचं आहे. जी ऑफिशियल वेबसाईट आहे. याच्या मॅनेजमेंट ट्रेनिंग सिलेक्शन्स अँड अदर आपल्याला पदांसाठी अप्लाय करायचं असेल ते पद बघून घ्यायचं आहे. मॅक्सिमम आपल्याला 75 KB पर्यंत साईज इथं पाहिजे JPG. ओके. पासपोर्ट साईज फोटोग्राफचा. सिग्नेचर असेल तर 25 KB पर्यंत लागणार आहे. SC ST OBC NC सर्टिफिकेशन PWD सर्टिफिकेशन 500 KB पर्यंत साईज असणार आहे. EWS सर्टिफिकेशन 500 KB पर्यंत आणि बाकीचे सर्टिफिकेशन वगैरे 500 KB पर्यंत आहे. याच्यामध्ये देण्यात आलेल्या फायनल सबमिशन झाल्यानंतर आपल्या सक्सेसफुल फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन झाल्यानंतर सक्सेसफुल आल्यानंतर ईमेल ॲड्रेसला आपल्याला नोटिफिकेशन मिळून जाते. आपला इनरोलमेंट ID नंबर आणि पासवर्ड भेटून जातो. याची प्रिंटआउट वगैरे काढून घ्या. ओके. ते तुमच्याकडे प्रूफ म्हणून नंतरून लागेल आपल्याला. ओके. तर जनरल इंट्रोडक्शन देण्यात आलेलं आहे. याची जी फॉर्म आहे चालू होणार आहे 20 मार्च 2026 पासून 20 मार्च 2026 पासून 13 एप्रिल 2026 पर्यंत आपण अप्लाय करू शकतात. व्हॅलिड ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर टाकून आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. BE BTech BSc इंजिनिअरिंग वाल्यांसाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. 1/7/2026 पर्यंत आपण अप्लाय करू शकता. करिअर लिंक वगैरे देण्यात आलेलं आहे. ओके. इंटरव्ह्यू वगैरे बद्दलची माहिती देण्यात आलेल्या ट्रॅव्हलिंग फॅसिलिटी आपल्याला देण्यात येणार आहे जे की तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ओके. हा मेल ॲड्रेस वगैरे दिलेला आहे. मेलवर तुम्ही क्युरीज साठी मेसेज करू शकता. त्याची ॲप्लिकेशन फॉर्म चालू होणार आहे 20 मार्च 2026 ते 13 एप्रिल 2026 पर्यंत आपण अप्लाय करू शकतो. याची PDF फाईल जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी टेलिग्राम चॅनल WhatsApp ग्रुपला शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड पण करू शकतात. अप्लाय करण्याची ऑफिशियली वेबसाईट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. या व्हिडिओ रिलेटेड काही तुम्हाला डाऊट्स वगैरे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram Facebookला मेसेज करा. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, चॅनलवर पहिल्यांदा तर सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी असतो. अशा नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.